आज जे सरकार सत्तेमध्ये आहे ते सरकार कमी आणि सत्तेच्या कुठल्याही थराला जाणारी टोळी जास्त वाटू लागलेली. बघा ना, महाराष्ट्रामध्ये त्यांनी हेच केलं. कशा प्रकारे सरकार पाडलं गेलं, कशा प्रकारे पक्ष फोडले गेले. अरविंद केजरीवाल सोबत जे षड्यंत्र सत्ताधाऱ्यांनी केलं, आज सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांना निर्दोष मुक्त केलं. पण त्यांनी जो त्यांचा वेळ वाया घातला, तो वेळ परत आणू शकणार का? ह्या प्रश्न इथे अनुत्तरित राहतो. विरोधक तोडले जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत, लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत त्या दबावाखाली आणल्या जात आहेत, मेनस्ट्रीम मीडिया दबावाखाली आणली जाते, प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोह ठरवलं जातं. हे सगळं जे चालू आहे त्याचा एकमेव उद्देश आहे की सत्ता कायम ठेवणे.